तुमचा HbA1c जर 7.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वरून तर ठीक वाटत असतं, पण आत ऑर्गन्स डॅमेज होत असतात. HbA1c म्हणजे तुमच्या मागील 3 महिन्यांचा ॲव्हरेज शुगर लेवल. हा जितका जास्त तितका तुमच्या ऑर्गन्सवर जास्त स्ट्रेस. आणि ही समस्या फक्त साखरेची नाही, खरी समस्या आहे इन्सुलिन रेझिस्टन्सची. हे तेव्हा होतं जेव्हा तुमचं शरीर इन्सुलिन योग्य प्रकारे वापरणं थांबवतं. त्यामुळे शुगर सेल्समध्ये न जाता रक्तातच फिरत राहतात आणि एनर्जी न देता फक्त डॅमेज करत राहतात. जास्तीत जास्त लोकांचा असा गैरसमज असतो की डायबिटीज म्हणजे साखर कमी करा, गोळ्या घ्या आणि नंतर इन्सुलिन सुरू करा. तुम्ही कडू कारल्याचा ज्यूस, इंटरमिटंट फास्टिंग, मेडिसिन्स सगळं काही करून पाहता, तरीही नंबर वाढतच जातो. का? कारण हे सगळं तात्पुरते उपाय आहेत. ते डायबिटीज मॅनेज करतात पण मूळ कारणावर उपाय करत नाही, इन्सुलिन रेझिस्टन्सवर. आणि या सततच्या गोळ्या इन्सुलिनच्या चक्रामध्ये हाय शुगर तुमचे अवयव स्लोली खराब करत राहतात. डोळा, डायबेटिक रेटिनोपॅथी, ब्रेन, स्ट्रोकचा धोका वाढतो. हार्ट अटॅक होण्याची 4 पट जास्त शक्यता. आणि किडनी हळूहळू निकामी होतात. दर 2 पैकी 1 डायबेटिक व्यक्तीला आधीच ऑर्गन्स डॅमेज सुरू झालेले असते, पण त्यांना याची कल्पनाही नसते. पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही तुमचे